गुड मॉर्निंग. आज काय माहित आहे, आज महाशिवरात्री आहे आणि त्याचाच मागे आवाज येतोय. पाहू शकता तुम्ही आता, म्हणजे ऐकू शकता. गावामध्ये मंदिरामध्ये आज पारायण चालू आहे, त्याचा आवाज येतोय. तर म्हटलं उठलोय, रेडी झालोय, तर दर्शन करायला जावं मंदिरात, मग थोडं खावं खिचडी दही. मी सुद्धा उपवास धरलाय, त्यासाठी म्हटलं पहिल्यांदा दर्शन करू महादेवाचं, नंतर काय खाऊ. खिचडी खाऊन घेतो, म्हणजे दर्शन करा. आपण बाहेरून केलं दर्शन, मंदिरामध्ये जायचं होतं आणि थोडं शूट करायचं होतं, ते नंतर करू म्हणलं. आरतीच्या टायमिंगला अगोदर खाऊन घेतो. आता भूक लागली खूप. स्वीट पोटॅटो. मम्मी काय आहे का? दे की खिचडी. खिचडी कुठं आहे? नाही ग. कोणत्या? ह्या हा बरोबर घेतो. A few moments later. A few moments later. सोबत आता पवारमाळ गेलो होतो महादेवाच्या मंदिरात, दर्शन करून आलोय. लावले टिक्का लावलाय आणि आता आलोय. आता म्हणलं थोडा खालचा राहिलेला अभ्यास करायचाय आणि एडिटिंग करायचं राहिलं, ते सुद्धा करायचं. 2 hours later. कसं करतोय लाल भडक दिसतोय ते उठतोय. One hour later. सकाळपासून घरी होतो आणि दुपारी व्हिडिओ टाकला होता, अपलोडला. तो अजून झाला नाही, आत्ता होतोय. आणि आता मिनी ब्लॉग टाकतोय महाशिवरात्रीचा, आत्ता लगेच शूट केलेला. आणि स्टॅटिस्टिक्सचं थोडं लिहिले, म्हणजे माझ्याकडे जेवढं भेटलं होतं तेवढं लिहून झाले. इलेक्ट्रॉनिकचं एक थोडं राहिले, ते मराठीत चालू आहे, तिथून येऊन लिहायचं. एकच थोडं राहिलं प्रॅक्टिकल, उद्या सर्टिफाय करून घ्यायचं आहे. A few moments later. कुठं? अंगठा मोठी ट्रॅक्टर मध्ये बसायचंय. ट्रॅक्टर गेला ना घरी. कुठं आलाय? कुठं आहे? कुठे दिसतोय तुला? नाही दिसतोय. कुठे तुला सांग की. कुठे? ट्रॅक्टरचा आवाज येतोय, पण ट्रॅक्टर कुठं आहे? कुठं आहे? आलाय. हा थांब, इथं आपण वाट बघू त्याची, येतोय का ते, बरं का? हो. आता तू म्हणते घरी जाऊ. बरं जातो आम्ही घरी. नाही का? जातो आम्ही, जातो का? आम्ही जातो की घरी. का जाऊ का घरी? जाऊ. पिल्ल्या पण येणार घरी. काय झालं? मग मी चावी ना थोडं जाऊ का?
माझं. दाखव ठेवू का? हं. आता नाकाला आता नाकच नाक हसतोय कसा देऊ नाक चोर गाडी नो का सांग की कुठे जायचं आहे. नेपाळला तुला काम नाही आता सांगितलं नाही आता पप्पाकडे. 2 hours later. जेवण करून आता लिहायला बसलो. इलेक्ट्रॉनिक्सचं एक शेवटीच राहिले म्हणजे चुका निघत होती त्याच्यामध्ये जेनेट डायोडचं ते म्हटलं मग पुन्हा लिहायला चालू केले. उद्या चेक करायचं आणि सर्टिफाय सुद्धा करून घ्यायचं म्हणजे काय टेन्शन नाही यायचं थोडी. त्यासाठी मला आता पटापट लिहून घेतो आणि उद्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची इंटरनल एक्झाम आहे. त्यासाठी क्वेश्चन काय असेल एक तरी क्वेश्चन मला वाटतो 8 मार्कात तो येणार. मॅडम शिकवताना 3-4 सांगत होत्या हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. मी वहीमध्ये लिहून घेतला होता. चेक करायला पाहिजे. पहिल्यांदा ही लिहून घेतो नंतर करतो. तर ही लिहून झालं मी डायरेक्ट झोपणार. काय बघणार नाही. उद्या सकाळी उठून म्हटलं अभ्यास करायचा. त्यासाठी आत्ता व्हिडिओ एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा. आणि आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आणि जय जय हर हर महादेव. गुड नाईट, स्वीट ड्रीम.